ऑडिओ मोठी का नाही होत रे. मोठी स्क्रीन व्हायलाच पाहिजे. आणखी छोटी छोटी वाटायला लागली. कालच्या सगळ्यांची तुम्हाला मोठी दिशा एकदम काय चालू करू दिसत आहे. हॅलो हा आवाज येतोय का माझा. कॉमेंट मध्ये पाठवा. दळवी साहेब आवाज येतो का माझा. दळवी साहेब हा हा चालू करायचं का. हाँ अनिल भाऊ दळवी साहेब कॉमेंट्स मध्ये पाठवा चालू करायचं काय ते. काय ते
ती दिसत आहे मला. हां बोला. हो 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 सापडला आणि कॉमेंट सुद्धा येऊन राहिलेलं आहे. हो आवाज नाही 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 बट बिलकुल बरं ठीक ठीक काहीच हरकत नाही. तुम्ही असल्यानंतर काही ठीक ठीक कविता खुशी नको. नमस्कार मंडळी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. या महाराष्ट्राचं कुलदैवत, अद्वैत अधिष्ठान, पंढरपूरचे राजे माऊली श्री विठ्ठल यांना प्रथमतः मी नतमस्तक होतो. दुसरे चरण संताचिया ही भूमी संतांची भूमी म्हणून संपूर्ण जगामध्ये विख्यात आहे. इथल्या संतांनी भागवत धर्माचा हा सुगंध संपूर्ण भारतभर पसरविलेला आहे. असे आद्य क्रांतिकारक, समाजसुधारक, ज्यांना असं म्हणू आपण की लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. असे ज्ञानियांचे, ज्ञानी राजे, योगियांची योगी माऊली, आणि म्हणून त्यांच्याबद्दल थोडंसं म्हणावं असं वाटते. महाराष्ट्राची माय मराठी, महाराष्ट्राची माय मराठी, आळंदीस जन्मली धन्य ती ज्ञानेश्वर माऊली, धन्य ती ज्ञानेश्वर माऊली. उमगले नाहीत गुज त्यांचे श्याम सुंदर अर्जुनांचे, बोल निघाले भगवंताचे तीच गीता माऊली, धन्य ती ज्ञानेश्वर माऊली, धन्य ती ज्ञानेश्वर माऊली, धन्य ती ज्ञानेश्वर माऊली. असे महान क्रांतिकारक संत केशवसूत एका ठिकाणी म्हणतात
की त्या बड्या बंड वाल्यात ज्ञानदेवे नामे पहिला, असे संत श्रेष्ठ ज्ञानदेव माऊली यांना मी नखशिखांत प्रणाम करतो. नरसी बामणी पासून तर मध्य प्रदेश, आंध्र, कर्नाटका, उत्तर प्रदेश, पंजाब इथपर्यंत भागवत धर्माची पताका भव्य दिव्य आदी अशा उंच शिखरावर नेऊन पोहोचविणारे आमच्या महाराष्ट्रातील ख्यात कीर्त संत, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणणारे संत शिरोमणी संत नामदेव महाराज पंजाब मधील गुमान ह्या ठिकाणी स्थित झाले, विसावा घेतला. याही संताला मी नखशिखांत प्रणाम करतो. हेच काय तर या महाराष्ट्रामध्ये ज्या 18 प्रगत जातींनी भागवत धर्माची आणि वारकरी संप्रदायाची पताका आपापल्या परीने जसं होते तसं त्याप्रमाणे त्यांनी इथे जो प्रचार आणि प्रसार केला, अशा सर्व 18 प्रगत जातीतल्या सर्व संत माऊलींना मी या ठिकाणी नखशिखांत दंडवत करतो. हेच नाही तर ज्ञानेश्वरीची 5 चिकित्सा करून ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांना सुद्धा मी नखशिखांत प्रणाम करतो. आणि या महाराष्ट्रामध्ये असं एक युग निर्माण झालं. त्या युगामध्ये मध्ययुगीन कालखंड म्हणू आपण त्यांना, त्या युगामध्ये देऊचे श्रीमंत पाटील जगद्गुरु तुकोबा यांनी समाजाचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी जन्म घेतला. आणि म्हणून तुकोबाच्या मुखातून निघालेले उद्गार, त्यांच्या मुखातून निघालेली वाणी, ती वाणी अशी की बुडते हे जन न देखणे डोळा म्हणून कळवळा येत असे. असे जगद्गुरु तुकोबा वल्लभा आंबिले यांना सुद्धा मी नखशिखांत प्रणाम करतो. आपल्या भावाची झालेली हत्या, आपल्या वडिलांची झालेली हत्या, आपले पती तर दुश्मनाच्या ताब्यात आहेत, दुश्मनाकडे ताबेदारी करतात. अशा वेळी प्रतिज्ञा घेणारी इथली माय माऊली की माझ्याही पोटी असा एक पुत्र जन्माला यावा आणि या सर्व गोष्टीचा एल्गार या ठिकाणी करावा, अशी आदरणीय मासाहेब जिजाऊ त्यांच्या पोटी जन्माला आलेले वीर सुपुत्र, बहुजनांचे राजे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले, धर्मवीर संभाजी राजे, हीच नाही तर ज्यांच्या जीवाला जीव देणारे, प्राणाची आहुती देणारे नाभिक समाजभूषण नरवीर शिवाकाशीद, नरवीर जीवा महाना यांना मानाचा मुजरा. हीच नाही तर पुढे या महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन करणारे अशी आमचे कोल्हापूरचे संस्थानिक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा मी मानाचा मुजरा करतो. तेच नाही तर या महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधनाचे वारे वाहत आहेत. समाजावर अन्याय होतो आहे. अशा वेळेस या ठिकाणी जन्माला येणारा एक सुपुत्र तो म्हणतो की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतका अनर्थ अविद्येने केला, असे म्हणणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव गोविंदरावजी फुले आणि त्यांच्या सहधर्मचारिणी या देशातील आद्य शिक्षिका क्रांतीसूर्या माता सावित्री आई फुले यांना सुद्धा मी नतमस्तक होतो. आणि
समाज बांधवांनो, आज ज्याची समाजाला गरज आहे, आज ज्याची या देशाला गरज आहे, आज ज्याच्या ज्ञानाची गरज आहे, त्या महान पुरुषाला मी या ठिकाणी वंदन करतो. त्या महापुरुषाचं नाव आहे विश्वभूषण. भारताचा जो राष्ट्रीय ग्रंथ आहे, त्या राष्ट्रीय ग्रंथाचं नाव आहे भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. या भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण, तुमचे आमचे सर्वांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर आणि त्यांच्या जीवन संगिनी माता रमाई यांना आम्ही सादर प्रणाम करतो. तद्वतच आज ज्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने नाभिक प्रबोधन मंचच्या वतीने नाभिक समाजाचे समाज रत्न, नाभिक समाजाचे समाजभूषण, नाभिक समाजातील एक कोहिनूर राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज यांना मी या ठिकाणी नकशिकांत जय जय रामकृष्ण हरी आणि पुन्हा आपल्या नाभिक समाजामध्ये जन्माला आले एक नाभिक समाज रत्न थोर संत विदर्भाचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या तालुक्यातील पारडी या गावामध्ये ज्यांची समाधी आहे, ते समाज रत्न संत श्रेष्ठ नगाजी महाराज यांना सुद्धा मी सादर प्रणाम करतो. या कार्यक्रमाचं आयोजन करणारे मित्र हो, तसं पाहिलं तर अद्याप मी त्यांना प्रत्यक्ष बघितलं नाही, परंतु भ्रमणभाष यंत्रावरून त्यांच्याशी संवाद झाला. एक दिवस सहजच अतिशय सुंदर असा लेख एका आपल्या ग्रुपवर पाठविला. लगेच मी त्यांना फोन केला. त्यांनी फोन उचलला आणि पहिले त्यांचं अभिनंदन केलं आणि खरंच तुम्ही समाजासाठी जे कार्य करत आहात, तुमच्या कार्याला मी सलाम करतो. असंच कार्य तुमच्याकडनं अहोरात्र होत राहो. अतिशय सुंदर लेख लिहिला होता. लेख असा होता, समाजामध्ये असलेली जी दुरी आहे, जो दुरावा आहे, त्या दुराव्याबद्दल सुंदर लेख लिहिणारे आणि अतिशय असे प्रतिभावंत गोविंदजी दळवी आणि अनिल भाऊ गायकवाड यांना सुद्धा मी जय जय रामकृष्ण हरी. ही प्रबोधनमाला नाभिक प्रबोधन मंचच्या वतीने अतिशय हा स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी होतो आहे. या प्रबोधन मालेमधलं हे तिसरं पुष्प आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गुरुवर्य हरिभक्तपरायण गंगाधर महाराज कुरुंदकर यांनी पहिल्या सुगंधी पुष्पाला आरंभ केला आणि ही सुगंधी पुष्पाची पुष्पमाला ही आता ओत ओत एक सुंदर सत्पुष्प निर्माण होईल आणि ते पुष्प आपल्या संत सेना महाराजांच्या गळ्यात पडेल. पहिलं पुष्प आणि दुसरं पुष्प प्राध्यापक डॉक्टर योगेश सुरवशी सर, अंबेजोगाई सर. काय सुंदर आपली वाणी, संशोधन पूर्ण असं आपलं चिकित्सक वर्णन, संत सेना महाराजांवर आपला असलेला असा दांडगा अभ्यास. आणि खरंच कालच्या आपल्या त्या व्याख्यानाला, त्या पुष्पमालेतल्या त्या पुष्पाला मी भारावून गेलो, मोहित झालो, मंत्रमुग्ध झालो. काय वर्णन करावं. आपल्या बळेने नाही मी बोलत, मी स्वतः बोलत नाही, तर साक्षीदार अनेक आपले समाज बांधव आहेत त्याबद्दलचे. आणि उद्या तिसरं पुष्प गुंफणारे आहेत आदरणीय महादेवरावजी ससाणे सर,
मेहकर म्हणजे आमच्या विदर्भातलेच, जिल्हा बुलढाणा. पाचवं पुष्प आहे प्राध्यापक डॉक्टर संजय हासवले सर, उपप्राचार्य, उमरगा, जिल्हा लातूर. त्यानंतरचं पुष्प गुंफणारे आहे प्राध्यापक डॉक्टर ईश्वर नंदापुरे सर, नागपूर. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर दत्ता कुंचेलवाडा सर, नांदेड. आणि शेवटचं पुष्प गुंफणारे आहेत आदरणीय प्राध्यापक राजू वैद्य सर, बुलढाणा. ही आपल्या समाजामधली सगळी अतिशय बुद्धिवंत विद्वान मंडळी, एक 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 रत्न आपल्या समाजामध्ये आहे बंधूंनो. पण त्या रत्नाची ओळख अशी बसून होणार नाही. बाळा ते फोन घेऊन जाते कोणाचा आता आला होता, अशी ओळख असो. पुनच या ठिकाणी मी सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सर्व समाज बांधवांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की याच्यानंतर जेवढे काही आपल्या समाजाचे कार्यक्रम राहतील त्या सर्व सामाजिक कार्यक्रमाला आपण उपस्थित दर्शवाल ही अपेक्षा व्यक्त करतो. मी माझा परिचय आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. मी प्राध्यापक डॉक्टर अनंत सूर्यकार, यवतमाळ या ठिकाणी मी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचा अध्यापकीय कार्य करतो. 29 वर्ष झाले मला मी मराठी विषयाचा अध्यापकीय कार्य करत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ याच्याशी संलग्नित असलेलं आमचं हे अमोलचंद महाविद्यालय हे यवतमाळ मधलं नंबर 1चं असं महाविद्यालय आहे. आणि अनेक रिसर्च पेपर इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट लेवलला, विद्यापीठ लेवलला अनेक माझे प्रकाशित झालेले आहेत, पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. हेच काय तर संत साहित्य माझा हा आवडीचा विषय आहे बांधवांनो, संत लिटरेचर. आणि तद्वतच मी PhD चा पर्यवेक्षक सुद्धा आहे. अनेक विद्यार्थी माझ्या हाताखालनं PhD झालेले आहेत. असो, स्वतःची या ठिकाणी दर्पोक्ती, स्वतःची स्तुती सुद्धा करू नये, पण तरी पण परिचय दिला पाहिजे आपण. परिचय महत्वाचा आहे. नाहीतर हा माणूस कोण, कुठला, बोलून गेलेला आहे, काय बोलला माहित नाही आम्हाला, काय सांगितलं त्यानं त्याला समजलं, पण नाव तर लक्षात राहील. म्हणून नावासाठी अत्यंत महत्वाचा भाग होता तो परिचयाचा मी आपल्या पुढे करून दिलाय. मित्रांनो, असं म्हणतात संत कृपा झाली इमारत फळा आली. हा महाराष्ट्र, ही मराठी भूमी, ही संतांची भूमी आहे. संत या महाराष्ट्रामध्ये जर जन्मास आले नसते तर, एक प्रश्नचिन्ह आपल्या समोर आपण उभं करूया. जर संत आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मास आले नसते तर या महाराष्ट्राची स्थिती, भौगोलिक स्थिती, सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती आणि धार्मिक स्थिती ही कशी राहिली असती याचा थोडा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. संत ज्ञानदेवापासून तर आजच्या कर्मयोगी गाडगेबाबा असो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो, यांच्यापर्यंतची ही फार मोठी अशी संतांची परंपरा आहे. या संत परंपरेने या महाराष्ट्रातील समाजाचा उद्धार झालेला आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणतात. मग पुरोगामी महाराष्ट्र आहे असं बरेच वेळा आपण असं म्हणतो, तर मग हे आध्यात्मिक प्रवणता आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी काय, अध्यात्म कसा काय? अध्यात्माशिवाय सामाजिक प्रबोधन होऊ शकत नाही काय? अध्यात्मच घेतलं पाहिजे काय? पण बंधूंनो, काळाचा बदल आहे. काळ जसा असतो, काळातली माणसं जशी असतात, काळाचा ओघ किंवा प्रवाह कसा आहे हे पाहून या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागत असतात. त्याच्यामधलेच संत आहेत. बंधूंनो,
संत हे विज्ञाननिष्ठ आहे. अनेक लोकांना असं वाटतंय की संत काय तेच ते पिटू भक्तीचा डांगोरा असं वारंवार म्हणतात. खरं संतांच्या माध्यमातून प्रबोधन होऊ शकेल काय? भक्तीच्या माध्यमातून, भक्ती आंदोलनाच्या, भक्ती चळवळीच्या माध्यमातून प्रबोधन होऊ शकते काय? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मीच आपल्याला देईल की होय, अध्यात्माच्या, भक्तीच्या या माध्यमातून सामाजिक प्रबोधन होते. पण केव्हा होते? समाज कसा आहे, समाजाची स्थिती कशी आहे, समाज कुठे गुरफटलेला आहे, हे जोपर्यंत त्या व्यक्तीला कळत नाही तोपर्यंत. म्हणून आपण ज्ञानदेवांच्या काळाचा विचार करू. ज्ञानदेवाच्या काळामधील जे काही 18 पगड जातीमधले संत या ठिकाणी जन्माला आलेले आहेत, त्या संतांनी हेच भक्तीचंच आंदोलन का टिकलं? कारणच कारण इथली समाज व्यवस्था जी आहे ना, ही अतिशय धर्मांध होती. लक्षात घ्या, धर्मांधता, जाती व्यवस्था, अंधश्रद्धा, अज्ञानपण, व्यसनाधीनता, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असल्यामुळे संतांनी भक्ती हे माध्यम निवडलं, भक्ती हे साधन निवडलं आणि त्या भक्तीच्या द्वारे, भक्तीच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलेलं आहे. म्हणून ज्ञानदेव 9व्या अध्यायाच्या, ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या आरंभी म्हणतात की आता अवधान ऐकले दिसे, मग पात्र सुखाची होई जे, हेची प्रत्युत्तर माझे उघड आहे का? ज्ञानदेवानी हेच सांगितलं इथल्या समाजाला, समाज बांधवांनो, फक्त माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, मी जे काही तुम्हाला सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या, तुम्ही जीवनामध्ये पात्र व्हाल. इतकी तुमची पात्रता मी ओळखून आहे. हे सर्व संतांनी केलं. तुमची नाडी ओळखली, तुमच्या अंतरंगात काय आहे हे ओळखलं आणि म्हणून विज्ञाननिष्ठ संत अध्यात्माकडे वळले आणि सामाजिक प्रबोधन केलं. हे सर्व संतांच्या बाबतीत लागू आहे. सर्वच, कोणी असो. अलीकडच्या काळातील विज्ञान युगातील संत जरी आपण पाहतो म्हटलं तरी त्यांनी अध्यात्माच्या माध्यमातूनच समाज प्रबोधन केलेलं आहे. मग कर्मयोगी गाडगे बाबा असो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो, हातात खंजरी घेऊन, हातात खराटा घेऊन गाडगे बाबांनी सुद्धा दिवसा गावातली घाण साफ केली, तर रात्रीच्या वेळेला कीर्तनाच्या माध्यमातून माणसाच्या डोक्यात जो मळ आहे ना, तो मळ, ती घाण, ती साफ केली आपल्या कीर्तनरूपी शब्दाने. आणि राष्ट्रसंतांनी सुद्धा खंजरीच्या माध्यमातून केली. असो मित्र, आपला विषय संत मालेतील अतिशय प्रतिभावंत संत, नाभिक समाजामध्ये ज्यांनी जन्म घेतला अशा संतांबद्दल आपल्या त्यांच्या अभंगाबद्दल पाहायचं. मी संत साहित्याचा अभ्यासक जरी असलो, पण संत सेना महाराजांच्या बाबतीत थोडं जो अभ्यास असायला पाहिजे होता तो नाही. कारण ज्या समाजामध्ये मी जन्म घेतला, ज्या नाभिक, ज्या नापीठ, ज्या हजाम, ज्या नावी, ज्या वारिक, ज्या माली, अलग अलग ठिकाणी अलग अलग प्रदेशानुसार अर्थात विभागानुसार आपल्याला अलग अलग नाव आहेत, पण जे काही असेल त्याप्रमाणे आपण ज्या समाजामध्ये जन्मलो त्या समाजाचं ऋण, त्या समाजाचं देणं, मग ते संत असो की तुम्ही आम्ही कोणी असो, आपलं देणं ते आपण देणं दिलं पाहिजे. बंधूंनो, काल मी सुरोशे सरांचं जे ऐकलं, सुरोशे सरांचं माझ्याकडे भ्रमणध्वनी नसल्यामुळे मी त्यांना फोन करू शकलो नाही, पण त्यांचे आभार, त्यांचे अभिनंदन मला करायचे होते.
काय अभ्यासपूर्ण रीतीने सरांनी संत सेना महाराज आपल्या समोर मांडले. काय विचार संत सेना महाराजांचे त्या काळात ते तत्कालीन विचार, 13व्या शतकामधले विचार आहेत. ते 13व्या शतकातले विचार आजही आपल्याला उपयोगी पडतात. समाजाचा उद्धार करण्याकरता काय काय केलं पाहिजे, समाजामध्ये ज्या सगळ्या खोलचट संकल्पना आहेत, धादांत खोटेपणा आहे, तो त्यांनी त्यांच्या शब्दामधून, त्यांच्या त्या अभंगामधून मांडण्याचा प्रयत्न केला. हेच काय अंधश्रद्धा, अंधश्रद्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चिटूक मेटूक हा प्रकार सरांनी काल मांडलेला आहे. तो सुद्धा हेच नाही तर विविध प्रकारचे असं अज्ञान पण आपल्यामध्ये आहे. ते त्या कालखंडामध्ये आमच्या नाभिक समाजरत्न संत सेना महाराजांनी मांडलेला आहे. मित्रांनो, दळवी सरांशी सकाळी माझा एक संवाद झाला फोनवरून आणि म्हणाले, सर, संत सेना महाराज हे उपेक्षित राहिलेले संत आहेत. दळवी साहेब एकदम बरोबर आपण, कोण पुढाकार घेणार, कोणीच नाही. तसे तुमची आमची वाली कोणी नाहीत, तसे त्यांची कोणी वाली नाही. पण आता दळवी साहेब, माझं तुम्हाला एक सांगणं आहे, एक विनंती आहे, पुढाकार घ्या. आम्ही तुमच्या सोबतीला आहोत, पाठीशी नाही. पाठीशी कधी असू नये कोणाच्या, सोबतीला पाहिजे. हातात हात घेऊनी, हृदयास हृदय जोडूनी, ऐक्याचा मंत्र जपुनी. अशी एकता, संघटितपणा आपल्याला करायचा आहे, एक संघ व्हायचा आहे. समाज बांधवांनो, महाराष्ट्रामधले सगळे समाज बांधव आज ऐकत आहात. पण बांधवांनो, आता झोपण्याची वेळ नाही आहे, आता सावध होण्याची वेळ आलेली आहे. आता सावध व्हा, नाहीतर नाही. तुम्हाला सांगतो मी, कोणीही आपल्याला विचारत नाही, कोणी विचारणार नाही, आजपर्यंत कधी विचारलं नाही. आणि म्हणूनच आमचे सेना महाराज हे उपेक्षित राहिले. एखादाच अभंग कधीतरी एखाद्या वर्गामध्ये त्यांच्या अभ्यासाला बस असला तर असला. आणि 263 अभंग रचना आहे आमच्या सेना महाराजांची. विविध प्रकारचे त्यांनी असे वेगवेगळ्या प्रकारची विभागानुसार त्यांनी अभंग रचना केलेली आहे संत सेना महाराजांनी. एका प्रकारचे अभंग लिहिले नाहीत, 263 पण नाभिक समाजामधील आहे म्हणून उपेक्षित ठेवण्यात आलं. दोस्त हो, उपेक्षित तुम्ही आम्ही सगळेच आहोत. याला दोषी आपणच आहोत, स्वतः आपण आहोत. विचार करा, काय उपेक्षित आहोत आपण? संघटन नाही, संघटितपणा नाही. आणि संघटितपणा जिथे नाही त्या ठिकाणी तुमची उपेक्षा होणारच, तुमची पिळवणूक होणारच, शोषण होणारच, आणि तुम्ही सहन करत राहणारच. शोषण करणारे या ठिकाणी बसलेले आहेत, ज्यांची मक्तेदारी आहेत, कितीतरी वर्षापासून या ठिकाणी राज्य करतात. आणि आम्ही त्यांच्या मागे 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 काय अत्यल्प असलेला आमचा समाज काय करता, कोणाच तरी पाठीमागे जावं लागते, राहावं लागते. इथे स्वाभिमान नाही आपला, याला स्वाभिमानी म्हणू शकत नाही. मर्द मराठ्यांनो, स्वाभिमानी व्हा, अभिमानी व्हा, स्वाभिमानी व्हा. अरे थोडसा प्रकार होऊ द्या कुठे. तुम्हाला सांगतो, इतर समाजाच्या बाबतीत नाव घेत नाही कोण्याच समाजाचं. पहा तुम्ही कसे होत, येऊन रस्त्यावर आडवे पडतात. आम्ही साधे बोळे आहेत सगळे. कुठपर्यंत साधे बोळेपणा? आम्ही असं सहन करत राहू का? असंच आमच्या संत सेना महाराजांना आजपर्यंत असं उपेक्षित ठेवलेलं आहे. पण असो, काहीतरी आमच्या त्यांची सकल संत गाथेमध्ये काहीतरी आम्हाला दिसते, आणि म्हणून तेवढं तरी आम्हाला दिसून राहिलं आमच्या महाराजांचं. नाहीतर हे साहित्य आम्हाला दिसलं नसतं कदाचित.
कदाचित असंही वाटते कधी कधी की संत सेना महाराजांनी काय 263 अभंग लिहिले असेल काय, काही हिंदीमध्ये रचना असेल किंवा काही पंजाबीमध्ये असेल, तो तिकडेच आपण आमच्या मराठीमध्ये का 263 अभंग लिहिले असेल, याच्याही पेक्षा जास्त असू शकते. परंतु त्याचा कोणी वाली नाही आणि कोणी पुढाकार घेतला नाही आणि म्हणून संत सेना महाराजांची उपेक्षा झाली. मित्र, उपेक्षा झालेली आहे. संत सेना महाराजांनी आपल्या सकल संत गाथेमध्ये जी विविध प्रकारची जी अभंग रचना केली त्याच्यामध्ये रूपपर अभंग आहेत, विठ्ठल नामपर अभंग आहेत, नामाचा महिमा काय असतो त्याच्यावर सुद्धा असे अभंग आहेत, भक्ती कशी असते अनन्य भक्ती त्या भक्तीवर सुद्धा त्यांनी अभंग रचना केलेली आहेत. विविध प्रकारच्या वल्ली असतात समाजामध्ये, विविध प्रकारची माणसं असतात, व्यक्ती असतात, अशा व्यक्तीवर सुद्धा महाराजांनी अभंग रचना केलेली आहे. मोक्ष तुच्छता यावर सुद्धा महाराजांनी अभंग रचना केलेली आहे. दर्शनपर सुद्धा अभंग रचना आहे महाराजांची. विनंतीपर, भक्तवत्सलपर, अनन्यपर, संत चरित्रपर, तीर्थपर, पुन्हा चरित्रपर, निर्वाणपर, उपदेशात्मक, व्यवहारपर आणि व्यवसायपर त्यांची अभंग रचना आहे. याच्याही व्यतिरिक्त महाराजांनी गवळणी लिहिले आहेत. वासुदेव आहे, कालेवरचे अभंग आहेत, अंगाई गीत आहेत, पाळण्या गीत आहेत आणि आरती सुद्धा आहेत. इतकं मोठं वाङ्मय असताना, साहित्य असताना महाराजांचं काय फक्त एकच अभंग दिसतो आम्हाला, कधीतरी दिसतो आम्हाला एखाद्या पुस्तकामध्ये मराठीच्या की आम्ही वारिक करू हजामत बारीक, बस एवढाच अभंग आम्हाला नेहमीसाठी दिसतो. याच्याही पलीकडे किती अभंग आहेत महाराजांचे. पण जिथे कुठे अभ्यास मंडळांची जी मोठमोठी विद्वान मंडळी त्या ठिकाणी बसलेली असतात त्यांना कधी सेना महाराज दिसतच नाही, कधी दिसत नाही. आणि म्हणून मित्रांनो, संत सेना महाराज हे उपेक्षित ठेवल्या गेलेले आहेत. आता बंधूंनो, संत सेना महाराज जर कदाचित, आता कधी कधी लोकांना वाटते का, या लोकांना आपल्या की संत सेना महाराजांनी काय तेच ते विठ्ठलाचं नाव विठ्ठल, जसं तुकोबाने म्हटलंय, विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, यानं कुठं भलं व्हायला गेलं का आपलं? बंधूंनो, यानं भलं होत नाही हे मान्य करतो मी. पण समाज एकसंघ होण्यासाठी कोणीतरी पुढे यायला पाहिजे आणि काहीतरी माध्यम आपण निवडले पाहिजे. ते माध्यम त्यांनी निवडलेलं आहे, समाज संघटनाचं माध्यम आहे. आणि म्हणून त्या संतांनी अशा प्रकारची अभंग रचना केलेली आहे. मित्रांनो, विविध प्रकारची अभंग रचना केलेली असल्यामुळे मी त्यांच्या एका अभंगाबद्दल मी आपल्या या ठिकाणी थोडं निरूपण करणार आहे. एवढे अभंग घेऊ शकणार नाही, पण अतिशय महत्वाचा असा हा तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून असलेला हा अभंग आहे. तो अभंग तुमच्यापुढे मी वाचन करून दाखवतो पहिले आणि नंतर मी त्याचं निरूपण करेल. जे म्हणविती न्हावियाचे वंशी, जे म्हणविती न्हावियाचे वंशी, तेने पाळावे स्वधर्माशी. ईर अवघे भटकीचे, नवे नाभियाचे वंशीचे. शास्त्रे नेम नेमेला, सांडूनी अनाचार केला. जन्मलो या वंशात, धंदा दोन प्रहर नेमस्त. सत्य पाळा रे स्वधर्मासी, सत्य पाळा रे स्वधर्मासी. सेना म्हणे आज्ञा ऐसी, सेना म्हणे आज्ञा ऐसी. जे म्हणविती न्हावियाचे वंशी, तेने पाळावे स्वधर्माशी.
बंधूंनो, जे मनविठी नावियाचे वंशी त्याने पाळावे स्वधर्मांशी. इथे हा व्यवसाय पर अभंग आहे संत सेना महाराजांचा. मित्रांनो, या मराठी मातीमध्ये जेवढी जेवढी संत मंडळी जन्माला आली ना, त्या सर्व संत मंडळींनी आपल्या व्यवसायाला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे आणि नंतर ईश्वर चिंतनामध्ये सुद्धा गुंतून बसलेले आहेत. आधी प्रपंच करावा नेटका, मग जावे परमार्थ विवेका. पहिलं प्राधान्य हे आपल्या व्यवसायाला, कारण व्यवसायाशिवाय उदरभरण नव्हे. उदरभरणासाठी आपल्याला व्यवसाय महत्वाचा आहे. व्यवसाय म्हटला मग प्रपंच आला, मग प्रपंचाचं आपल्याला लालन पालन करायचं आहे, संगोपन करायचं आहे. त्याच्यासाठी व्यवसाय महत्वाचा आहे. आणि प्रत्येक संतांनी आपला व्यवसाय करूनच ईश्वर चिंतन, ईश्वराचं नामस्मरण केलं आहे आणि ईश्वराचा त्यांना साक्षात्कार सुद्धा झालेला आहे. बघा तुम्ही, कोणताही घ्या संत, कोणताही संत घ्या, नामदेव शिंपी असो तर शिंपी असून सुद्धा आपल्या व्यवसायाशी समरूप झालेले आहेत, व्यवसायाशी जोडलेले आहेत. आणखी घ्या 18 प्रगत जातीमधले, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, रोहिदास चांभार, बंका महार, चोखा महार, कर्ममेळा, सोयराबाई, जनाई, कुणाकुणाची नावं घ्यावी. संत तुकोबा अलीकडच्या काळामधले सगळी जी आहे ना, ही आपल्या व्यवसायाशी निगडीत राहिले. व्यवसायाला जोडून घेतलं आणि व्यवसायाला जोडून ईश्वराचं चिंतन केलेलं आहे. मित्र हो, व्यवसायामध्येच ईश्वर असतो, लक्षात घ्या. व्यवसायामध्ये ईश्वर असतो, पण त्याला शोधावं लागते, आपल्याला शोधावं लागते. सावतामाळ्यात सुद्धा अवच दाखवा ना तुम्ही, पंढरपूरहून काय अंतरावर गाव आहे त्यांचं, काही नाही, 16 किलोमीटरवरचं गाव. म्हणजे पंढरपूर ते त्यांचं गाव जे आहे सावतामाळ्याचं 16 किलोमीटर. पण पंढरपूरच्या वारीला कधी गेली नाही. येणारे सगळे यायचे, त्यांच्या बगीच्यामध्ये यायचे, त्यांच्या त्या मळ्यामध्ये यायचे. सगळे वारकरी तिकडूनच जायचे, दिंडी तिकडूनच जायची. दिंडी आली की त्यांची व्यवस्था करायचं काम संत सावता महाराजांचं. आणि म्हणायची त्यांना की बंधूंनो, तुम्ही पंढरपूरला निघालात ना, हा, माझ्या विठुरायाला माझा साष्टांग नमस्कार सांगा. विठुरायाला नमस्कार सांगा. 16 किलोमीटरचं अंतर, पण प्राधान्य दिलंय, लक्षात ठेवा. सावता माळ्यानी आपल्या व्यवसायाला कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. अरे कांद्यात त्यांना दिसतो विठू, मुळ्यात विठू दिसतो, कोथिंबिरामध्ये विठू दिसतो. विठू तिथे असतो. हाती काम आणि मुखी राम. ज्याच्या हातात काम आहे, कर्म आहे, ज्याचे कर्म श्रेष्ठ असेल मित्र हो, ज्याच्या हातामध्ये काम असेल त्याच्याच घरी देववास करतो. सावता माळ्याच्या शेतामध्ये मळ्यामध्ये यायचा आणि मोठी सोबत फिरायचा. सावता माळ्याच्या मोठी सोबत आणि तल्लीन होऊन जायचा सावता. तशीच सेना महाराज सुद्धा तल्लीन होऊन जायचे आपल्या व्यवसायामध्ये. काही कुणाचं घेणं देणं नाही, कोणी काही म्हणो, माझं भान नसेल. मित्र हो, आपण ज्या नाव्याच्या वंशामध्ये जन्माला आलोत मित्र, त्याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आमची अनेक माणसं अशी आहेत, बोलायची वेळ आली म्हणून बोलतोच आणि बोललं पाहिजे. आम्हाला आमची स्वतःची जात, आमचा समाज, कुठे जेव्हा जातो आम्ही तेव्हा आमचा समाज सांगायची लाज वाटते, आम्हाला शरम वाटते. आणि मी माझ्या सलून व्यावसायिक जेवढे कोणी असतील, मी यांना नखशिकांत प्रणाम करतो. सलूनवाल्यांना, आमच्या जे व्यवसाय करतात त्यांना, सलूनवाल्यांना नतमस्तक त्यांना होतो मी.
हे कोण आहे मंडळी माहित आहे? हे उच्च विद्या विभूषित, थोडी शिकलेली आणि ज्या समाजामध्ये आम्ही जन्म घेतो त्या समाजाला विसरलेली. अरे आता तू नोकरीला आहे, आता तू कोणीतरी पदावर आहे बाबा, आता तुझ्या घरी सगळं काही आहे, मुभा आहे, सगळं भौतिक सुख आहे आणि म्हणून तू मोठा झालास. पण बाबा ज्या समाजामध्ये तुझे पूर्वज जन्माला आले ना, तू त्यांच्याच रक्ताचं बीज आहे ना, त्यांच्याच रक्ताचा आहे ना, आणि एवढा मोठा समजायला लागला स्वतःला. अरे समाजाशिवाय कोणी कामी येत नाही. म्हणून दळवी साहेब तुमच्यासाठी एक शेर म्हणतो सुनील भटांचा. जे लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, जे लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले, आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले, माझे धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले, आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले. जे लोक पुढे गेलेत ना, जे पुढे गेलेत ते कधी मागे पाहत नाही, कधी मागे पाहत नाही. अरे बाबा तू ज्या रस्त्याने आला ना त्या रस्त्याकडे एक वेळा बघ. तुझ्या मागे अनंत झुंडीच्या झुंडी आहेत, झुंडीच्या झुंडी आहे. त्या झुंडीनं सोबत घेऊन चल बाबा, सोबत घेऊन चल. एकटा पुढे गेला म्हणजे जमणार नाही. पण मित्रांनो आमच्या मधली काही जी आहेत ना हे गेली आणि स्वार्थपरायणता ज्याला म्हणतो आपण, स्वार्थी बनली. मागे वळून कधी बघितलंच नाही, मागे वळून कधीच बघितलं नाही. आम्ही कोण होतो, काय होतो, काय आमची उपेक्षा केली. अरे 2 पुस्तकं वाचली म्हणून काय फार मोठा झालास काय? एखाद्या पदावर गेला असेल फार मोठा झालास? समाजाचं काय घेणं आहे तुझ्याकडनं? काय समाजाचं काम करतो? अरे 5 महिन्यापासून आमच्या समाजाची माणसं इथे उपासमारीने मरत आहेत. 10 ते 15 लोकांनी आमच्या तरुण व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. कधी वाटलं तुम्हाला? झळत बसली कधी? कधी विचारलं? आमच्या समाजाची माणसं आता मरायला लागली आहेत. जशी शेतकरी मरत होते, आता नाभिक समाजातील माणसं आत्महत्या करत आहेत. बंधूंनो जरा आमच्या, मी कुणाला म्हणतो जे उच्च विद्या विभूषित आहे, चांगले मोठमोठे पगार आहे त्यांना, त्या लोकांबद्दल बोलताय मी, की चला आमच्या समाज बांधवांना मदत करा, त्यांच्याकडे पहा जरा. दोस्तांनो तुम्हाला सांगतो, आमच्या यवतमाळला काही युवक मी सोबत घेतले आणि ज्या लोकांचं हातावर आणणं आणि पानावर खाणं होतं आमच्या तरुण व्यावसायिकांचं, त्यांच्यासाठी मदत केली आम्ही. मदतीचा हात कोण देणार? आपणच दिला पाहिजे. तुम्ही गेले मस्त गाड्या घोड्या, तुमचं घरदार, तुमच्या बायको पोरं याच्यामध्येच गुंग होऊन बसलात काय? अरे समाजासाठी काय योगदान आहे? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोर ठेवा. काय मोठं कार्य केलं समाजासाठी, आणि आज कुठे आहे? उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. कोटी कुळांचा उद्धार केला, आणि जी समाजातील माणसं
तसे सगळे हात शेणानं माखलेले असायचे. हाच त्या हातामध्ये लेखणी आली आहेत. आमच्या समाजाच्या हातामध्ये कात्रीच्या ऐवजी लेखणी घेतली आम्ही, पण आमचा समाज जो स्वार्थी आहे तो पुढे गेला. बंधूंनो, आता या 5 महिन्याच्या या महामारीच्या कालखंडामध्ये माझ्या समाज बांधवांनो मी आपल्याला विनंती करतो, सर्व व्यावसायिकांना, की बंधूंनो या 5 महिन्यामध्ये आपल्याला भरपूर अनुभव आलेला आहे. आपल्या समाजातील लोकांचा आलेला आहे, राजकीय लोकांचा आलेला आहे, इतर लोकांचा आलेला आहे. बंधूंनो, सावध व्हा. आता सावध व्हा. आता उधळस्तू करा. आता एकच करा, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. बाबासाहेबांचे विचार आहेत, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, बिलकुल नाही. माझे वडील बलूत आणणारे, बलुतेदार, दुसऱ्यांच्या घरी, मालकांच्या घरी जाऊन दाढ्या करणारे, कठी करणारे, मशरू करणारे, मालिश करणारे. काय मिळायचं, काय होतं? पण बापाला समजलं की शिक्षणाशिवाय उपायच नाही, शिक्षणच महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार आत्मसात करत असतो की जो कोणी शिक्षण प्राशन करेल तो वाघासारखी डरकाळी पडल्याशिवाय राहणार नाही आणि गुरगावल्याशिवाय राहणार नाही. आज का गुरगावतो आम्ही, का बोलतो एवढं? शिक्षण, 2 पुस्तकं वाचलीत आणि म्हणून समाजाबद्दलची आस्था आहे दोस्तो आम्हाला. पण कोण्या लोकांबद्दल अनास्था आहे की जी माणसं मतलबी आमच्या समाजामध्ये स्वार्थी आहे, त्या लोकांबद्दल अनास्था आहे, बिलकुल अनास्था. नावियाच्या वंशामध्ये जन्म घेतला पण काही नाही, समाजाबद्दल अनास्था. म्हणून या ठिकाणी संत सेना महाराज म्हणतात की जे म्हणविती नावियाचे वंशिक तेने पाळावे स्वधर्माशी. स्वधर्म काय म्हटलेलं आहे? नावियाच्या वंशामध्ये ज्या व्यक्तीने जन्म घेतला स्वधर्माचं पालन करा असं म्हटलेलं आहे. स्वधर्म म्हणजे काय? सत्याचरण, सज्जनपणा, प्रामाणिकपणा, सत्य बोलणे, खोटे कोणाशी बोलू नये. श्रद्धा असावी पण आंधळी श्रद्धा असू नये. अशा प्रकारचे हे धर्माचरण आहे. नावियाच्या वंशामध्ये जन्मला ना तर त्या धर्माचं पालन कर. आणि तो धर्म म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये असलेला धर्म. मित्रांनो, सर्व संतांच्या बाबतीत एकच आहे की त्यांच्या अभंगामध्ये जे जे दिसते ते सर्व त्यांचं चरित्रच आहे, त्यांचं आत्मचरित्रच आहे. नामदेवाचे अभंग घ्या, नामदेवाचे अभंग म्हणजेच नामदेवाचं आत्मचरित्र. तुकोबाचं घ्या, तुकोबाची गाथा, आत्मानुभूती आणि आत्मचरित्र. जेवढी संत मंडळी असतील 18 पगड जातीमधले, ते त्यांच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून त्यांना जे अनुभूती झालेला आहे, जो जो त्यांना साक्षात्कार झालेला आहे, ईश्वराच्या नामस्मरणाने जो जो झालेला आहे, तोच त्यांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून लिहून ठेवलेला आहे. मित्र हो, याला अक्षर वाङ्मय असं म्हणतो आपण. अक्षर वाङ्मय आहे, ज्याचा क्षर कधी होत नाही, जे कधी नष्ट होत नाही. म्हणून नावियाच्या वंशामध्ये जन्म घेतला असेल तर स्वाभिमान सोडायचा नाही असतो, मोडेल पण मागणार नाही. अशा प्रकारची आपली अवस्था असली पाहिजे. कुणाच्या मागे जायचं नाही. काळ बदललाय दोस्तो, तुम्हाला सांगतो मी. आता काळानुसार चाललं पाहिजे आपण. संतांचे विचार तर आत्मसात कराच, पण विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ बना. आंधळी श्रद्धा अजिबात पाळायची नाही. आणि नंतर म्हणतात, एर अवघे बटकीचे नवे नावियाचे वंशीचे. एर अवघे बटकीचे, बटकी म्हणजे दासी. आम्ही अशाला दासी पुत्र म्हणतो आणि दासी पुत्राला आमच्या वंशामध्ये स्थान नाही. सच्च्या रक्ताचा असेल मित्रो, सत्य नाभिकाचं रक्त असेल ना, तुम्हाला सांगतो मी, तर खाऊन उठल्याशिवाय राहत नाही. आम्ही शिवा काशीच्या रक्ताचे आहोत.
आम्ही जीवा महाराच्या रक्ताचे आहोत. आम्ही संत सेना आणि संत नगाजी महाराजाच्या रक्ताचे आहोत. आम्ही दुसऱ्याच्या रक्ताचे नाही. म्हणून आम्हाला आमच्या धर्माचा, आमच्या वंशाचा आणि आमच्या समाजाचा आम्हाला अभिमान असायला पाहिजे. मित्र हो, काय त्या काळामध्ये अशी भाषा वापरणं. ज्या नावी कुळामध्ये जन्म घेतलेला आहे संत सेना महाराजांनी, ते संत सेना महाराज म्हणतात, शास्त्रे नेम नेमिला सांडोनी अनाचार केला. मित्र हो, शास्त्र, हे जे शास्त्र आहे ना, हे शास्त्रामध्ये नियम, सिद्धांत ज्याला म्हणतो आपण. कोणतेही शास्त्र म्हणजे सायन्स जे आहे ना, हे तुमचं सगळं नियमावर चालते, सगळं नियमावर चालते. असाच आमच्या व्यवसायामध्ये सुद्धा नियम आहेत. आमच्या व्यवसायामध्ये नियम आहे, व्यवसायाचे नियम असतात आणि शास्त्रानुसार आमचा जो व्यवसाय आहे ना, म्हणून म्हणतात शास्त्रे नेम नेमिला. आम्ही शास्त्रानुसार, शास्त्राच्या नियमानुसार आम्ही चाललेलो आहोत. पण जी माणसं शास्त्राच्या विरुद्ध जात असतील तर ते समाजामध्ये अनाचार आणि दुराचार माजुल्याशिवाय राहत नाही. अनाचार आणि दुराचार, अशा लोकांना स्थान नाही समाजामध्ये, अजिबात स्थान नाही. आणि म्हणून अशा लोकांना समाजामध्ये आपल्या येऊ देऊ नये, कारण समाजामध्ये येऊन समाजाचं विघटन करण्याचा प्रयत्न करतात. जन्मलो या वंशात धंदा 2 प्रहर नेमस्त. मी नावियाच्या वंशामध्ये जन्मलेला आहो, मी नावी जातीमध्ये जन्मलेला आहे, मी नाभिक समाजामध्ये जन्मलेला आहो. आणि माझा जो व्यवसाय आहे ना, तो 2 प्रहराचा आहे. ठराविक 2 नेमस्त म्हणजे ठराविक योजना असं म्हणतात त्याला. म्हणजे बरोबर योजलेला आहे, प्रमाणबद्ध आहे. मी 2 प्रहर फक्त मी माझा व्यवसाय करतो आणि बाकीचं संपूर्ण माझं हरिचिंतन असते. 2 प्रहर म्हणजे 6 तास, 3 तासाचा 1 प्रहर असतो. आपण अनेक वेळा अष्टप्रहर असं म्हणतो. 8 प्रहर, 8 त्रिक 24 तास म्हणजे 1 दिवस. असे 2 प्रहर 6 तास नित्य नियमानं आपण आपला व्यवसाय करायचा, व्यवसायामध्ये मग्न व्हायचं, निमग्न व्हायचं आणि आनंदाने जीवन भोगायचं. शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात, सत्य पाळावे स्वधर्माशी, सेना म्हणे आज्ञा ऐशी. सत्य पाळावे स्वधर्माशी, सत्याच्या मार्गाने चालायचं. मित्र हो, तुम्हाला सांग. आणि आपला समाज हा पूर्वीपासून, आपल्या पूर्वजांपासून हा सत्य वचनाने चाललेला आहे, प्रामाणिक आहे, सज्जन आहे. आणि म्हणूनच आपण इतर लोकांमध्ये मिसळून त्यांच्या आपल्या प्रामाणिकतेचा त्यांनी आपल्याला दाखलाही दिलेला आहे. दिलाय दाखला त्यांनी की खरंच नाभिक वंशातील माणसं ही प्रामाणिक असतात. बरोबर आहे, सत्य वचनाला जागणारे असतात, सत्याच्या मार्गाने जाणारे असतात. मित्रांनो, सत्याच्या वचनाने जो कोणी चालेल ना, त्याचा उदयच तू आहे. आमच्या देशाचं ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते. सत्याचा विजय होतो. सत्याच्या मार्गाने चला, असत्याच्या मार्गाने जाऊ नका, वाईट कामे करू नका, कुणाची निंदा करायची नाही, वाईट कर्म कधी करायचे नाही. आपण सत्याच्या मार्गाने चला. तुम्हाला सांगतो मी, सत्याचा विजय होतो. महात्मा गांधींचं उदाहरण आहे आपल्या डोळ्यापुढे. हे उदाहरण मी दृष्टांत का देतो? जरी आपला सेनानाव्याचा हा अभंग असेल, पूर्ण अध्यात्माच्या माध्यमातून इथं म्हणजे आपल्याला जर सांगितलंच तर ते थोडं डोक्यावरून जाईल. वेगवेगळे दृष्टांत जर आपण या ठिकाणी देत राहिलो तर त्या दृष्टांतातून आपल्याला नेमकं त्याच्यातलं मर्म कळते, त्याचा सार कळतो त्या अभंगाचा. सत्याच्या बाजूने, सत्याने चालणारे आमच्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी. म्हणून त्याच्या आत्मचरित्राचं नाव आहे माझे सत्याचे प्रयोग. बंधूंनो, सत्य परेशान होता है लेकिन पराभूत कभी नहीं होता, पराजित कभी नहीं होता. वे ख्याल में रखना.
राजा हरिश्चंद्राच्या चित्रपटाने भारावून गेलेला हा महात्मा, राजा हरिश्चंद्र सत्यवचनी होता. स्वप्नामध्ये त्याने सत्याचं वचन दिलं होतं विश्वामित्राला. तसा सत्याच्या मार्गाने महात्मा गांधी गेले. त्यांना माहित आहे, साता समुद्राच्या पलीकडून आलेली इंग्रज इतक्या लवकर आपल्या देशामधनं जाणं शक्यच नाही. जे जे क्रांतिकारक होते त्या सगळ्या क्रांतिकारकांना यमसदनाला पाठवलाय इंग्रजांनी, सगळ्यांना फासावर लटकवलाय. मग मंगल पांडे पासून तर नेताजी सुभाषचंद्र परत जेवढे कोणी असतील आपले क्रांतिकारक सगळे फासावर लटकवले. कुणाला काळ्या पाण्याची शिक्षा, कुणाचा विमान अपघात. महात्मा गांधीने ओळखलं की नाही, सत्याच्या मार्गाने चला. उपोषण, सत्य आणि अहिंसा या मार्गाने गेलेत. आणि मग एक दिवस त्या सत्याचा विजय त्या इंग्रजांना करून द्यायचं भाग पडलं. आणि म्हटलं की नाही, बस आता भरपूर झाला, आता आम्ही तुमच्या हवाली करून टाकतो, तुमचा देश तुम्ही सांभाळा. महात्मा गांधींनी सत्य वचनाने सगळंच केलं मित्रो. अहिंसेच्या मार्गाने ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून सत्याचा विजय झाला. आणि सेनाजी तेच म्हणतात की सत्य वचन पाळायचं, सत्याच्या मार्गाने चालायचं, आपला धर्म असत्याच्या मार्गाने जाऊ द्यायचा नाही. म्हणून माझ्या बंधूंनो, आपल्या सर्वांना विनंती आहे, सरून व्यावसायिकांनो, काल सरांनी सुरवाडे सरांनी असं म्हटलं होतं की आमच्या लोकांना व्यसनाधीनता आहे. व्यसनाधीनता सरून व्यावसायिकांमध्ये आहे असं नाही, मग असं सर्वांमध्येच आहे. जे उच्च भ्रू आहेत ना आपल्या समाजामध्ये आता पुढे गेलेले, त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता सुद्धा आहे, भरपूर आहे. केवळ सरून व्यावसायिकांना दोषारोपण द्यायचं नाही आपण, पण व्यावसायिकांनो अजिबात व्यसनाच्या आहारी जाऊ नका, कोणतंच नाही. ना गुटखा, ना तंबाखू, ना दारू, ना गांजा. आणि म्हणून आपण ज्या नाभिक समाजामध्ये जन्माला आलो त्या सेना महाराजांच्या मागे मित्र आपल्याला जायचं आहे. भक्तीच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केलं. आता जर कदाचित या काळामध्ये जर संत सेना महाराज जन्माला आले असते आजच्या, तर मित्र हो, हे भक्तीचं आंदोलन त्यांनी केलंच नसतं. तुम्हाला सांगतो मी, भक्ती आंदोलन किंवा भक्तीची चळवळ केली नसती. एक त्यांनी वेगळ्याच मार्गाने समाज प्रबोधन केलं असतं आणि समाज एका चांगल्या दिशेने वाटचाल करू लागला असता. आपल्या समाजाला मित्रांनो अद्यापही कोणी असं मार्ग दाखवणारा मिळाला नाही. त्याच्यामुळे अत्यल्प असणारा समाज हा बिचारा मागे 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 चाललेला आहे आणि कोणाच्या तरी मागे कुत्र्यासारखं शेपूट घालून राहण्याचा प्रयत्नामध्ये आहे. अशानं नाही जमणार बंधूंनो, चला पुढे या. आता सर्वांनी एक व्हायचं आहे. हे जे गट तट पोट जाती सगळे नष्ट करून टाकू आपण आणि एकच नाभिक समाज, एकच आपला अध्यक्ष असला पाहिजे. 4 प्रकारचे अध्यक्ष नाही, माहित नाही का तुम्हाला? एका समाजामध्ये 4 अलग अलग पक्ष, अलग अलग संघटना, आणि तरी पण ते एक आहेत. संख्या जास्त आहेत, आपली अत्यल्प आहे. आपण सगळे एक होऊ. आमची गोविंद दळवी सारखे, गायकवाड सरांसारखी पुढे येतात, त्यांना साथ देऊ आपण सगळेजण. आणि पहा, सेना महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जाऊया मित्रो. सेना महाराजांनी एवढंच नाही, आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून त्यांनी सर्व लोकांमध्ये समाजाचा उद्धार करायचं ठरवलं आहे. समाज कसा असला पाहिजे, त्यांचा एक अतिशय लोकप्रिय असा अभंग, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आयना दावू, वैराग्य चिमटा हलवू, विवेक दर्पण आयना दावू, वैराग्य चिमटा हलवू, उदक शांती डोळी घोळू, उदक शांती डोळी घोळू, अहंकाराची शेंडी पिळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू,
भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोधे नखे काढू, काम क्रोधे नखे काढू. चौवर्णा देऊनी हात, चौवर्णा देऊनी हात, सेना राहिला निवांत, सेना राहिला निवांत, सेना राहिला निवांत. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. बंधूंनो, या ठिकाणी आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून आम्ही वारीक वारीक पुन्हा पुन्हा एकच शब्द उच्चारतात, आम्ही वारीक, हो वारीकच आहोत आम्ही. पण आम्ही इथे आलेलो आहोत तुमच्या डोक्यावर जी काही केस वाढलेले आहेत ना, त्या डोक्यावरच्या केसाचं कर्तन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. ही संत सेना महाराजांनी केलेली हजामत आहे दोस्त. कोणती हजामत असेल त्यांची? आमची याच्यामध्ये असलेली जी बुद्धी आहे ना, ती कुठेतरी भ्रष्ट झालेली आहे आणि या बुद्धीचा विकास आम्हाला करायचा आहे. या बुद्धीला चालना द्यायची आहे. त्याच्यासाठी त्यांनी केलेली मित्रो ही हजामत नावाची ही फार मोठी क्रांती आहे. ही हजामत रूपी क्रांती आहे. ही क्रांती म्हणजे तुमच्यामध्ये असलेला जो बुद्धिभ्रम आहे, जो भ्रमिष्ठपणा आहे, जो अज्ञानपण आहे, हे सगळं इथे भरलेलं आहे. ते सगळं मी बारीक करणार, त्याचा नाश करणार, नष्ट करणार. आणि मग काय, मग कोणत्या माध्यमातून नष्ट करणार? केवळ केशवपण करणं म्हणजे नष्ट होणे नाही. विवेक दर्पण आयना लावू, वैराग्य चिमटा हलू. विवेक दर्पण आयना लावू. काय म्हणतात सेना महाराज? विवेक दर्पण सर्वात प्रथम मी त्या दर्पणामध्ये पाहिल स्वतःला. मी आरशामध्ये स्वतःला पाहिल आणि मग तुम्हाला दाखवेल. मित्र हो, स्वतः जर आपण विवेक निष्ठ नसलो तर इतरांना काय म्हणून सांगू शकाल तुम्ही? तुमचं आचरण काहीच नाही, दुसऱ्याला सांगायचं आणि स्वतः आचरणामध्ये कधी आणायचं नाही, हे न जमणारी गोष्ट. पहिले स्वतः विवेकनिष्ठ बना, विवेकवादी बना. विवेक म्हणजे विचारनिष्ठ बना. कोणते विचार असले पाहिजे? अज्ञान रूपी अंधकार नष्ट करा स्वतःमधला. हा विवेक, याला म्हणतात विवेक. जे वाईट असेल तुमच्यामध्ये ते बाहेर टाका, जे चांगलं असेल ते अंतरंगात ठेवा. आपण अनेक वेळा एक शब्द ऐकला असेल की निरक्षीर विवेक हा शब्द येतो. निरक्षीर विवेक हा एका पक्षामध्ये आहे. राजहंस नावाचा पक्षी आहे. हा राजहंस नावाचा पक्षी आहे. दुधामधलं पाणी वेगळं करतो आणि दूध वेगळं ठेवतो. पाणी म्हणजे त्या दुधात असलेलं ते वाईट पण आहे, पाणी वेगळं, आणि दूध अस्सल दूध ते वेगळं. याला निरक्षीर विवेक म्हणतात. बंधूंनो, आपल्यामध्ये सुद्धा ही विवेकनिष्ठता असली पाहिजे. चांगल्या प्रकारची चांगली वृत्ती, आपली सज्जन प्रवृत्ती, प्रामाणिकपणा, सचोटीपणा ही जर तुमच्यामध्ये असेल तर इतरांना तुम्ही सांगू शकता की बाबा अंधश्रद्धा पाळू नकोस, नाहीतर स्वतःच अंधश्रद्धेच्या आहारी. पंचारती, धुपारती, असं तसं सगळी माणसं तुम्हाला सांगतो मी अलीकडच्या आपल्या तर समाजामध्ये जास्त प्रकार आहेत याचे, अंधश्रद्धेच्या माध्यमातले. मित्रांनो, संत महात्मे हे मी अगोदरच सांगितलं आपल्याला की संत हे विज्ञाननिष्ठ आहेत. विज्ञानवादाचा पुरस्कार करणारे आहेत. पण त्यांनी विज्ञानवाद कसा मांडलेला आहे? तो अध्यात्माच्या माध्यमातून, अध्यात्मवादाच्या माध्यमातून त्यांनी विज्ञानवाद आपल्यामध्ये मांडलेला आहे. कारण माणसं त्या प्रकारची होती, अध्यात्माला चिकटून असलेली माणसं. म्हणून अध्यात्माच्या माध्यमातून हळूहळू त्याच्यापर्यंत जायचं आणि मग त्यांना विवेकनिष्ठ बनवायचं.
ही संतांची प्रवृत्ती आहे. आणि त्यांनी मग ती विवेकनिष्ठता आणण्याचा प्रयत्न केला संतांनी. विवेकवादी स्वतः पहिले बनले. सेना महाराज स्वतः विवेकनिष्ठ झाले. सर्व 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 संघ परित्याग ज्याला म्हणतो आपण, हा सर्व संघ परित्याग केला काहीच नाही. एकच संघ, संपूर्ण शरीर विठ्ठलमय. प्रत्येक क्षणी विठ्ठल 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 नामस्मरण. म्हणून दुसऱ्याला विठ्ठलाची भक्ती करा असं केव्हा म्हणू आम्ही, की स्वतः जर विठ्ठलमय असेल तर दुसऱ्याला विठ्ठलाची भक्ती करा, त्याचा साक्षात्कार तुम्हाला लाभतो असं म्हणता येईल. मी जर विज्ञानवादी असेल तर मी दुसऱ्याला विज्ञानवादी बनवेल. मी अध्यात्मवादी असेल तर मी दुसऱ्याला अध्यात्मवादी बनवेल. मी प्रामाणिक असेल प्रत्येक गोष्टीशी. मी आता शिक्षकी पेशातला मनुष्य आहे. मी जर डेली पिरियड घेत असेल, तासिका, आपले काम बाजूला सोडून तासिकेवर जात असेल आणि प्रामाणिकपणे मी माझे शिकवण्याचं काम करत असेल ना, तुम्हाला सांगतो मी विद्यार्थी सुद्धा काही म्हणू शकणार नाही आणि इतरांना बोलता येणार नाही, कारण मी माझ्या व्यवसायाशी प्रामाणिक आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की गुरुजींनी घ्यावे ऐशी धडे, आपला आदर्श ठेवून पुढे, विद्यार्थी होता चौकडे, राष्ट्र होई तेजस्वी. राष्ट्रसंतांची ही आदर्श संकल्पना, एक आदर्श राष्ट्र निर्माण करायचं आहे विद्यार्थ्यामधून. आणि मित्रांनो, शिक्षक जर प्रामाणिक असेल तर विद्यार्थी प्रामाणिक. विद्यार्थीच नाही तर तिसऱ्या माणसाला तो म्हणू शकतो की सर तुम्ही पिरियडला नाही गेले होते. मी जर प्रामाणिक असेल तर म्हणेल, नाही तर नाही. मलाही म्हणण्याचा अधिकार नाही. अधिकार कोणाला आहे? जो वागतो त्याप्रमाणे त्याला अधिकार आहे बोलण्याचा, त्याला सांगण्याचा अधिकार आहे. बाकी लोकांना अधिकार नाही. अधिकारवाणीने बोलूच शकत नाही. असे आमचे सेना महाराज अधिकारवाणीने म्हणतात, विवेक दर्पण आयना दाऊ. तुम्हाला मी आरसा नंतर दाखवतो, पहिले मी माझा मुखवटा आरशामध्ये पाहतो, मी कसा दिसतो हे पाहतो, माझ्यामध्ये आहे का काही, माझ्यामध्ये वैगुण्य आहे का हे मी पहिले पाहतो, माझं प्रतिबिंब मी पहिले पाहतो, नंतर तुला दाखवतो तुझं प्रतिबिंब पहा. ज्याला विवेक निष्ठता म्हणतात. मित्र हो, ज्ञानदेव म्हणतात, विवेकाने ज्याने सुगठित समाजाला टिकविले, महासिद्धांताचे हृदय रसिकत्व उकलिले. संत ज्ञानदेव माऊलींनी विवेकाच्या माध्यमातूनच मित्र हो रसिकांना आपलंसं केलेलं आहे. रसिक आपल्याकडे वळविलेला आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं त्यावेळेस, ये ब्रह्मविद्येचा नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ काही, ये मराठीची नगरी. सोपं काम नव्हतं ते. माझ्या मराठीचा बोलू कौतुके, परी अमृताती पैजाय जिंके, ऐशी अक्षरे रसिका मिळविना. जोपर्यंत रसिक समृद्ध होणार नाही, इथली जनता ही सज्ञान होणार नाही, चतुर होणार नाही, तोपर्यंत मला समाधान नाही. म्हणून ज्ञानदेवानी पसायदानाच्या शेवटी म्हटलेलं आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तीही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि घंटोपजीविये विशेषी लोकी येये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, आवो येल दान पसावो, येणे मरे ज्ञानदेव सुखी आजा आला. सुखी तेव्हाच होतो की स्वतः आत्मसात करणे आणि इतरांना प्रवृत्त करणे, तेव्हा सुखी. असंच आमच्या सेना महाराजांनी केलेलं आहे. विवेक दर्पण आहे ना दाऊ आणि वैराग्य चिमटा हलू. वैराग्य वृत्ती ही चिमट्याप्रमाणे असते, लक्षात ठेवा. अशी वैराग्य वृत्ती, विरक्त व्हायचं आपल्याला. वैराग्य आत्मसात करायचं आणि परमेश्वरामध्ये समर्पित करायचं स्वतःला. उदक शांती डोई घोळून अहंकाराची शेंडी पिऊ. उदक शांती थंडगार पाण्याने पूर्ण तुमच्या डोक्यावरून ती फिरू, थंड वाटेल तुम्हाला. उदक शांती म्हटलं या ठिकाणी. हे संभ्रमित पडलेल्या माणसा, तुझ्या डोक्यावर
थंडगार पाणी मी टाकेल, मालिश करेल, तुला बरं वाटेल. आणि त्यानंतर हे सगळं तुझं हे बाळ इथलं काढल्यानंतर जी शेंडी राहील, ती शेंडी तुझ्यामध्ये जी अहंकाराची आहे ना, आणि तो अहंकार जो आहे ना, तो अहंकार याच्यामध्ये लपलेला आहे, तो अहंकार इथे लपलेला आहे. आणि तो अहंकार पूर्ण असा शेंडी पिळून तो अहंकार नष्ट करायचा आहे. पहा मित्रांनो, विवेकनिष्ठ प्रवृत्तीकडे आपल्याला पाठवून आपल्यामधलं जे काही अज्ञानपण असेल, भ्रमिष्ट झालेलं पण असेल, ते सगळं दूर करायचं काम संत सेना महाराज करतात आहे. आणि नंतर म्हणतात, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोधी नखे काढू. भाव, श्रद्धा, ही श्रद्धा आमची श्रद्धा आहे, विठ्ठलावर श्रद्धा आहे, ईश्वरावर श्रद्धा आहे आमची. आमची श्रद्धा अशीच कायम राहणार. अशी श्रद्धा तुमचीही राहो. तिथे उपमा दिली आहे, भावार्थाच्या बगला झाडू. हे आमचं कामच आहे, आमचा व्यवसाय तसा आहे. आमचा व्यवसाय हा, आमच्या व्यवसायाला अनेक लोक क्षुद्र म्हणतात, क्षुद्र व्यवसाय म्हणतात. पण आमचा व्यवसाय कोणी काही म्हणो, क्षुद्र म्हणो, काही म्हणो, पण आमचा व्यवसाय आमचा प्रामाणिक आहे. आणि आम्ही सचोटीने काम करतो, प्रामाणिकपणे मालिश करतो आम्ही. आणि त्याचं जे काही मिळत असेल आम्हाला, त्याच्यावर आमचं उदर भरून होते, आनंद वाटतो आम्हाला. मित्र, आनंद केव्हा वाटतो? जर प्रामाणिकपणे आपण एखादं काम केलं असेल, कर्म केलं असेल, त्या कर्माचा आनंद आपल्याला मिळतो. तो समाधान तेव्हा वाटत असते की आपण प्रामाणिकपणे काम केलंय. अरे आम्ही आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केलंय, मालिशचं काम केलेलं आहे आम्ही, अनेक लोकांच्या मालिश केलेल्या आहेत, मोठमोठ्या लोकांच्या, आणि त्याच्यातून आम्हाला आनंद मिळतो आहे. आणि असं म्हटलंय, काम क्रोध नखे काढू. हे सगळं आपल्या व्यवसायाशी निगडीत आहे बंधूंनो. सगळं, डोक्यावरची केस स्मशू करणे, दाढी करणे, बगला काढणे, त्यानंतर हातापायाची नख काढणे. नख हे प्रतीक मित्र हो काम क्रोधाचे या ठिकाणी म्हटलेलं आहे. विषय वासना असो की तुमच्यामध्ये असलेला जो क्रोध असो, हा क्रोध आपल्यामध्ये जागृत आहे, तो सुद्धा आम्ही काढतो. इतकी आमच्यामध्ये ताकद आहे, आमच्या ईश्वरी शक्तीमध्ये ताकद आहे, असं सेना महाराज म्हणतात. चौवर्णा देऊनी हात, सेना राहिला निवांत. चौवर्ण म्हणजे चार वर्ण, चार वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं म्हणतो आपण. आपल्या समाजामध्ये ही जी चार वर्ण व्यवस्था आपल्या इथे निर्माण केलेली आहे, इथल्या व्यवस्थेने, त्या व्यवस्थेच्या बाबतीत हे सगळं आम्ही नष्ट करून टाकतो. आम्हाला ही वर्ण व्यवस्था मान्य नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या इथल्या जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था आणि ह्या सगळ्यांना आम्हाला नष्ट करायचे आहे. पण केव्हा केव्हा नष्ट होईल? तुमच्यामध्ये विवेकवादी वृत्ती असेल तर, तुमच्यामध्ये भ्रमिष्ठपणा असेल, तुमच्यामधलं अज्ञानपण असेल, हे अज्ञानपण दूर झाल्यानंतर, तुमच्यामध्ये कामपिपासूपणा असेल किंवा तुमच्यामध्ये फार मोठासा चिडचिडपणा असेल, राग असेल, क्रोध असेल, हे सगळं नष्ट झाल्यानंतरच, तुमच्यामधला अहंकार वगैरे सगळं नष्ट झाल्यानंतर, तेव्हाच मला सुख मिळेल, तेव्हाच मी निवांत होईल. तोपर्यंत मी निवांत होणार नाही. अशा प्रकारचा या ठिकाणी भावार्थ या अभंगातून सेना महाराजांनी केला आहे. दोस्तांनो, अनेक संत महात्म्यांनी, सेना महाराजांनी आणि खरंच सर्व या महाराष्ट्रातल्या संतांनी आपल्या व्यवसायालाच या ठिकाणी प्रथम स्थान दिलेलं आहे. आणि व्यवसायाच्या नुसार ते ईश्वर नावामध्ये दंग झाले आहेत. पण कधी कधी आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा मित्र फार बदलून गेला असतो. पहिलेच आपल्याला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की आमच्या इथल्या लोकांना आमची आमची जात सांगायला लाज वाटते. मित्र, मी असा एक बहादर व्यक्ती आहे, तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला आता फोटो वाटेल, मी माझ्या क्लासमध्ये, वर्गामध्ये मी सगळ्यांसमोर मी कोण्या जातीचा आहे, कोण्या समाजाचा आहे आणि कसे माझ्यावर संस्कार झालेले आहेत
आणि मी आजपर्यंत कसा घडलो हे सगळं सांगतो. काय लाज शरम नाही त्याच्यामध्ये, काय काय फरक पडणार आहे? लाज लज्जा बाळगायचे. अरे न्हाव्याच्या आमच्या दुकानामध्ये मोठमोठे आमच्या न्हाव्याचे लोक दुकानामध्ये जातात, कटिंग करतात, दाढी करतात, पण न्हाव्या म्हणून सांगत नाही त्या दुकानदाराला, सोडून व्यावसायिकाला मी न्हाव्या म्हणून सांगत नाही. लाज वाटते त्याला, कारण तो मोठा साहेब झाला ना. मित्र हो, अशी जर लोक समाजामध्ये असतील ना तर समाजाचा विकास नाही. तुम्हाला सांगतो, आठवा बाबासाहेबांचं ते गाणं, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे त्याच्यामध्ये व्यक्त केलं सगळं. अरे कोणापासून झाला तू? कोणी तुला बनवलं? लाल दिवा कोणामुळे तुला मिळत आहे? ही जी एवढी मोठी खुर्ची मिळाली आहे कोणामुळे मिळाली तुला? आणि लाज वाटते का तुला? मित्र, तुम्हाला सांगतो मी, तसंच आपल्या समाजामध्ये सर्व. आता माझं एकच म्हणणं आहे, आमच्या गोविंद भाऊनी हे समाजाचं एकत्रीकरण आहे. तुम्हाला सांगतो मी, फार सुंदर या ठिकाणी त्यांनी एक वाटचाल या ठिकाणी केलेली आहे, एक दिशा या ठिकाणी मिळत आहे आपल्या समाजाला, असं मला वाटते. आपल्या समाजामध्ये चांगले उच्च पदस्थ अधिकारी आहेत, चांगल्या पदावर आहेत. त्या सर्व लोकांना आपण सोबत घेऊया, समाजाचा विकास करू बंधूंनो. कारण समाजाचा विकास त्याच्याशिवाय होणार नाही. आणि समाजामध्ये ही दुरी निर्माण झालेली आहे. तुम्हाला सांगतो मी, दुरी कोणती? की आमच्या व्यावसायिकांची आणि इकडे नोकरीवाल्यांची, ही दुरी आम्हाला संपवायची आहे. त्याच्याशिवाय समाजाचा विकास नाही तर हे असत राहणार आणि तुमचा फायदा तिसरा घेणार. मग कोण कुणा? आणि आमच्या एखाद्या लेकी बाईवर जर अत्याचार झाला ना तर कोणी येत नाही पुढे. तुम्हाला सांगतो, कोणी येत नाही. आणि ते संघटन असू द्या, तुम्हाला सांगतो, असू द्या अत्यल्प, आपण असू द्या संघटन, एका छत्रछायाखाली येऊ आपण सगळेजण आणि चला जिथे म्हणाल तिथे यायला तयार आहे बंधूंनो. जिथे म्हणाल तिथे समाजासाठी. बस संत सेना महाराज, संत नगाजी महाराज, शिवा काशीद जीवा महाराजसाठी, छत्रपती शिवरायांसाठी आणि तुमच्यासाठी, माझ्या तरुण व्यावसायिकांसाठी. तरुण व्यावसायिकांनो, पुनश्च मी तुम्हाला सांगतो आणखी की आता 5 महिन्यामध्ये आपल्याला फार मोठी अद्दल घडलेली आहे. आता तुमची जी आता चिल्लीपिली आहेत ना, मुलं बाळ आहेत ना, त्यांना फक्त आता शिक्षण द्या. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही बंधूंनो, बिलकुल नाही. शिक्षणाकडे वळवा आणि आपली मुलं मोठी बनवा. शिक्षण हेच सर्वोत्तम आहे साधन हल्लीच्या काळामध्ये जगण्याचं. शिक्षण, कोणी म्हणत शिक्षण घेतलं तर काही नोकरी लागते काय? कोण नाही म्हणत. अरे आपल्याला काय सवलत आहे का? सांगा ना तुम्ही. कुठेच सवलत आहे आपल्याला? कोणती सवलत आहे आपल्याला? कुठेच सवलत नाही. मग आम्ही आमच्या बुद्धिमत्तेच्या बळावर गेलेलो आहे, लक्षात ठेवा. आणि जे कोणी आपल्या समाजामधली मोठी माणसं झाली असतील ते आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर आहे. सुरोशे सर असू द्या, विचारा सरांना, किंवा अगदी जेवढे प्राध्यापक मंडळी याच्यामधली कुठे आहे? कशा? ओबीसी मध्ये आपण. आणि ओबीसी मध्ये कोणासोबत स्पर्धा करतो? मोठ्या समुदायासोबत. अरे रे रे, टिकतो का आपण त्यांच्यासोबत? पण बुद्धिमत्तेसमोर मित्र लक्षात ठेवा, बुद्धिमत्तेने सगळं केलं आहे. आज एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये मी आहे, हे बुद्धिमत्तेच्या बळावर आहे. सांगतो तुम्हाला मी जेव्हा क्लासमध्ये शिकवतो आमच्या मुलांना, की केवळ विषय म्हणून शिकवत नाही तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून आमचे विद्यार्थी हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला गेले पाहिजे, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उतरले पाहिजे आणि मोठे बनले पाहिजे, अधिकारी बनले पाहिजे. आता या आणि बंधूंनो, आता आपल्या समाजाची हाक, मोठा आवाज शासनापर्यंत गेला पाहिजे आणि चालूच ठेवू. आपण चालूच ठेवू. एक तरी दिवस आपला असा उगवेल आणि आपल्याला न्याय मिळेल. आणि जो ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी आमच्या समाजाचा खरा उद्धार झाला असं म्हणून आपण. म्हणून एकच सांगतो बंधूंनो, कोणतीच पोथी घरात ठेवू नका. तुम्हाला सांगतो मी, कोणताच ग्रंथ ठेवू नका.
पण एकच राष्ट्रीय ग्रंथ आपल्या घरामध्ये ठेवा. एकच ग्रंथ आहे राष्ट्रीय ग्रंथ, ज्याचं नाव आहे भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आणि ज्याचे लेखक आणि ज्याचे शिल्पकार आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे, त्यांच्या विचाराच्या पाठीमागे मित्र हो, तुम्हाला सांगतो मी, उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण आमच्यामध्ये कडी निर्माण केलेली आहे, कडी निर्माण केली, आणि अशी कडी जोडलेली आहे तुम्ही, ती तुमच्याकडून तोडल्या जात नाही, पण तुटते. लक्षात ठेवा. कशामुळे तुटते? थोडं शिक्षण नावाची जी गोष्ट आहे, शिक्षणामुळे ती कडी तुटते. आणि मग समजते, अरे बाप रे बाप, किती आपल्याला मागं ठेवलं आहे लोकांनी. आणि आजही समाजामध्ये असे लोक म्हणतात, पक्षामध्ये काऊ आणि माणसामध्ये नाऊ, फक्त डोक्यावर चढवलं आपल्याला. पक्षामध्ये कावळा हुशार असतो आणि माणसामध्ये न्हावी हुशार असतो असं म्हणतात, फक्त डोक्यावर चढवासाठी. आणि आम्ही चढलो, हरभऱ्याच्या झाडावर चढलो आम्ही. बंधूंनो, असं चढून जाऊ नका. यानंच आपण आपलं मागासले पण दिसून राहिलं. कोणाचं ऐकायचं नाही, अजिबात कोणाचं नाही ऐकायचं. पक्ष संघटना तुमची काय असेल ती राहू द्या, पण समाजासाठी तुम्हाला सांगतो मी, आता समाजासाठी सर्वांचे हात एक आले पाहिजे. आणि असं बळकटी मित्र आपल्या हाताला आली पाहिजे, तरच सेना महाराजांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने मित्र जे काही आता प्रबोधन या ठिकाणी चालू आहे ना, महाराज निमित्त मात्र आहे. या ठिकाणी सांगतो तुम्हाला मी, महाराजांची प्रबोधन माला जी आहे ना, ही निमित्त मात्र आहे, पण समाजाचं प्रबोधन होणं महत्वाचं आहे, समाज जागा होणं महत्वाचं आहे, समाजाचा विकास होणं महत्वाचं आहे, आणि समाजाला संघटित करणं महत्वाचं आहे. चला संघटित व्हा मित्र हो. अरे कोणाची ताकद नाहीये. राष्ट्रसंत म्हणतात, पशु पक्षी कीटके किती बगमेळ करुनी राहती, आपत्ती येता कोणती अति संघटुनी आधावती. अरे तू मानवाचा देह धरुनी काय तुझी ही भावना, उठ आर्य पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना. अरे पशु पक्षी तर कळपाने राहतात बाबा, आणि जेव्हा जेव्हा आपत्ती येते ना, तेव्हा तेव्हा ते संघटून तुटून पडतात. अरे तू तर माणूस आहे, तू माणूस आहे, आणि माणूस असून तू संघटित होत नाही. मग नाभिक बांधवांनो, वेळ गेलेली नाही, आता सावध व्हा. आता काळाची गरज आहे. सेनानाव्यांचे विचार, नगाजी महाराजांचे विचार, या विचाराने चालू आपण, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालू आपण, ज्योतिराव फुल्यांच्या विचाराने चालू आपण, पण पहा तुम्ही समाजाचा विकास होते की नाही. तर बिलकुल समाजाच्या विकासासाठी सर्वोत्तम अमृत जर कोणतं असेल मित्र हो, तर हे 4 ते 5 नाव तुमच्या पुढे घेतले आहेत ना, यांचे अमृत तुल्य असे विचार, यांचं अमृतमय ज्ञान, हे तुम्हाला विकासाकडे नेते. आणि तुमचा विकास बस. आणि म्हणून व्यवसायाची निष्ठ असलेली आमची सगळी माणसं स्वतःला कधी शूद्र समजू नका, कधीच शूद्र समजायचं नाही. इतकी समाज व्यवस्थेने आपल्याला शूद्र ठरवलेला आहे. समाज व्यवस्था हे काय सांगू तुम्हाला. लहानपणी जेव्हा वडिलांच्या मागे गेलो होतो, तहान लागली होती, तुम्हाला सांगतो मी. वडिलांच्या पाठीमागं धोत्राच्या मागे असं लपून वाटला एका मोठ्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी. माझी कथाचाही मित्र लिहिलेली ती, कोंजळीतील पाणी नावाची. जेव्हा तहान लागली ना, असं वाटलं मला त्याच्या घरचं पाणी कसं असेल, गोड पाणी असेल, त्यांच्या घरी चांगला ग्लास असेल, थंडगार पाणी असेल. आपल्या घरी काय टपरे ग्लास, जेवायला बरोबर ताट नाही. त्याच्या घरचं वैभव पाहून तर भारावून गेलो. वडिलाला खुणावत आहे की दादा मला तहान लागली. तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो, का रे सोयभान, ते पोरग काय म्हणते? नाही मला काही म्हणत नाही. नाही काहीतरी म्हणते. नाही मला तहान लागली असं म्हणते. काय राजा, लहान पोरगा आहे, तहान लागली असं. हे सध्या पाणी घेणार आहे. आला सध्या घरातून पाणी घेऊन, एवढी मोठी चरबी आली. त्या पोराला पाणी पाच. मला समजत नव्हतं पाणी कसं प्यायचं. पाणी पिण्याची पद्धत माझ्या वडिलालाच माहीत. अशी
वडील म्हणे, बाबू अशी ओंजळ कर आणि त्या ओंजळीमधून मध्ये पाणी पी. मी जेव्हा ती ओंजळ अशी केली, लहान मुलगा त्याला ओंजळ कशी करता येईल, आणि तो असा वरून टाकायचा पाणी, माझ्या हाताला स्पर्श सुद्धा होऊ देत नव्हता नाही, आणि पूर्ण पाणी माझ्या त्या कोपरापासून असं खाली घरंगळत चाललं, तोंडामध्ये एक थेंब सुद्धा चालला नव्हता. मला जमत नव्हतं. माझ्या वडिलांनी मला ते प्रॅक्टिकली करून दाखवलं की बाबू असं पाणी प्यायचं असते, कारण वडील नेहमी प्यायचे अशा प्रकारचं पाणी. प्यायला लागलो, वडील असं पी असं पाणी पिता येत नव्हतं. शेवटी झालं माझं, तृप्त झालं, मी पाणी पिलो. तेव्हा समजलं मला की का म्हणून यांनी मला असं ग्लासमध्ये पाणी दिलं नाही, का म्हणून वरून धार टाकली अशी, का की माझ्या हाताचा स्पर्श होणार होता म्हणून. स्पर्श मला ग्लास का दिला नाही, कारण ग्लासला सुद्धा माझ्या तोंडाचा स्पर्श होणार होता ना. मित्र हो, आपल्या समाजाला शिवाशिव झालेली आहे, लक्षात ठेवा. भ्रमात राहू नका. तुम्ही नसन पाहिले अलीकडच्या काळातील लोकांनी, पण माझं वय 55 वर्षाचं आहे. तुम्हाला सांगतो, मी बघितलेलं आहे. जे माझ्या बरोबरचे असतील त्यांनी बघितलं आहे. ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती होती. कठीण आहे दोस्तो, म्हणून जरा जागे व्हा, स्वस्त बसू नका. सेना महाराजांच्या नावाने मित्र आपण पुढे वाटचाल करूया. आणि असे सगळेच संत महात्म्यांनी व्यवसायाला धरून आपलं सगळं असं काम केलं मित्र हो. फक्त एका ठिकाणी मी एक चोखा मेळांच्या बाबतीतला एक थोडासा अभंग सादर करतो मी, की चोखा मेळा का म्हणतो की हे परमेश्वरा, ही माणसं मला का हीन ठरवतात, मला का अस्पृश्य म्हणतात, का शिवाशिव करतात. परमेश्वरा, एवढा मी दीन आहे का बरं, का माझ्याशी शिवाशिव करावी यांनी, का मला स्पर्श करत नाही. म्हणून त्यांनी सुंदर अभंग लिहिला. उस डोंगा परी रसनो वे डोंगा, काय भूलला वरली रंगा. उस डोंगा परी रसनो वे डोंगा, काय भूलला वरली रंगा. नदी डोंगी परी जलनो वे डोंगा, काय भूलला वरली रंगा. कमान डोंगी परी तीरनो वे डोंगा, काय भूलला देवा वरली रंगा. सोखा डोंगा परी भावनो वे डोंगा, सोखा डोंगा परी सोखा डोंगा परी भावनो वे डोंगा, चोखा डोंगा परी भावनो वे डोंगा, काय भूलला वरली रंगा. चोखा डोंगा परी भावनो वे डोंगा, चोखा डोंगा परी भावनो वे डोंगा, काय भूलला वरली रंगा, काय भूलला वरली रंगा. मित्रांनो, असे त्या काळातील संतांनी आपल्या व्यवसायाला अनुसरून सगळे ही अभंग रचना केली आहे. चोखा मेळ्याला सुद्धा ही जाणीव झालेली आहे. तुम्हाला सांगतो मी की हे परमेश्वरा, ऊस जरी वाकडा तिकडा असला ना, पण त्याच्यातला रस जो आहे ना, तो किती मधुर असतो बघा. नदी वाकडी तिकडी आहे, डोंगामध्ये वाकडी तिकडे, नदी वाकडी तिकडी असते, आडवळणात अशी चालते ती, पण नदीचं पाणी किती निर्मळ आहे, शुद्ध आहे. हेच नाही, कमान ही अशी असते, मैरप असते, पण त्याच्यातला तीर हा कसा नेम धरला तर सरळ जातो. तसंच परमेश्वरा, या चोखोबाच्या अंतःकरणातले भाव शुचिभूत आहे, या चोखोबाच्या अंतःकरणातले भाव मंगल आणि पवित्र आहे. परमेश्वरा, इथल्या समाज व्यवस्थेने माझी कातडी, कारण मी ज्या जातीमध्ये जन्म घेतला ती हीन ठरवलेली आहे, अस्पृश्य ठरवलेली आहे. म्हणून परमेश्वरा, मी अस्पृश्य नाही.
इथे जन्मापेक्षा कर्म महत्वाचे आहे दोस्त. त्यांनी केलेले कर्म ते कर्म श्रेष्ठ आहे. जन्म श्रेष्ठत्वापेक्षा कर्म श्रेष्ठ असले पाहिजे. जातीत कोणताही जन्म घ्या तुम्ही, पण कर्म तुमचे उत्तम जर असेल तर तुम्ही समाजामध्ये मोठे होता. मित्रांनो, अशी श्रीनाथ महाराजांनी विविध प्रकारची अभंग रचना केलेली आहे. आपल्या व्यवसायामध्ये राहून, व्यवसायाशी निष्ठ राहून ईश्वराचं नामस्मरण करत राहिले आणि ईश्वर हेच आपलं सर्व आहे, सत्व आणि सत्व जोपासणारा आहे, अशी ती परंपरा कायम ठेवली. आणि शेवटी उत्तरेमध्ये गेलेले असताना त्यांना आता घराची ओढ लागली होती की आता वय संपलेला, आता वार्धक्याकडे वाटचाल करत आहे, आता परमेश्वर मला बोलवत आहे, आता थांबायचं नाही. आणि म्हणून मित्रांनो, सेना माऊली शेवटच्या आपल्या याच्यामध्ये म्हणतात की माझे झाले स्वहित तुम्हा सांगतो निश्चित, माझे झाले स्वहित तुम्हा सांगतो निश्चित, करा हरीचे चिंतन गावे उत्तम हे गुण, करा हरीचे चिंतन गावे उत्तम हे गुण. श्रावण वद्य द्वादशी, श्रावण वद्य द्वादशी, सेना समाप्त त्या दिवशी, सेना समाप्त त्या दिवशी. सेना त्या दिवशी अंतर्धान पावले, समाधी घेतली आणि जगाचा निरोप गेले. असो समाज बांधवांनो, आज काळाची गरज, प्रबोधन किती लोकांचं होऊ द्या, प्रबोधनापेक्षाही आज आपण फक्त सर्वांनी जागं व्हावं एवढीच मी कळकळीची विनंती करतो. आपल्या नाभिक समाज बांधवांनी संत सेना महाराजांच्या या स्मृती दिनानिमित्त जी ही प्रबोधन मालाची गुंफण या ठिकाणी केलेली आहे आणि मला या ठिकाणी ही संधी दिली. खरंच मी एवढा काही असं मोठा नाही आहे, माझं पामरा काय थोर, पण मी थोर म्हणजे एकदम तुमच्यासारखा सामान्य असा आहे, सामान्य कुटुंबातला आहे. जरी मी प्राध्यापक असलो तरी पण या ठिकाणी मला संधी दिली, मी त्यांचे फार उपकार मानतो या ठिकाणी. पण बंधूंनो, पुनच या ठिकाणी मी संत सेना महाराजांना आणि संत नगाजी महाराजांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. हेच नाही तर ज्या ज्या सरून व्यावसायिकांचं तुम्हाला सांगतो मी, या महामारीच्या काळामध्ये जेवढे आमचे सरून व्यावसायिक आहेत ज्यांनी बिचारांनी आत्महत्या केली, या कारणामुळे झाली असेल, मी आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने मी त्यांना सर्व आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. हेच नाही मित्र हो, जे आमच्या देशामध्ये दररोज अनेक आमचे असे सैनिक या ठिकाणी मारले जातात, अनेक मारले जात असतात, त्या सर्व सैनिकाप्रती या ठिकाणी मी आदरभाव व्यक्त करतो. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. अनेक आमचे शेतकरी बांधव या ठिकाणी जातात, येतात जातात, पण जाणारे आहे बिचारे, त्यांच्या बाबतीत या ठिकाणी त्यांच्यासाठी सुद्धा मी आपल्या सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. आणि पुनश्च मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. पण बंधूंनो, मी तुमच्या पुढे एक सेना महाराजांचा एक अभंग आहे. मी स्वतः तबला वादक असल्यामुळे तबला वाजवतो आणि त्याच्यावर मी गायन करतो. फक्त तुम्ही अभंग माझा ऐका आणि नंतर मी आपापल्या घरी जाऊ शकतो. बरोबर याचंही बरोबर. जाता पंढरीशी सुखवाटी जाता पंढरीशी सुखवाटी जाता
आनंदे केशवा आनंदे केशवा दाता पंढरीची पाहिली शोधूनी अवघी तीर्थे पाहिली शोधूनी अवघी तीर्थे अवघी तीर्थे अवघी आनंद ऐसा नाम पूजे पताकांचे भारे ऐसा नाम पूजे पताकांचे भारे ऐसे वैष्णविंग सावा कोठे ऐसे वैष्णविंग सावा कोठे सावा कोठे ऐसा विनुनादी काला दावा ऐसा विनुनादी काला दावा ऐसा विषेवरुबा विषेवरी कर ऐसा विषेवरी उबा विषेवरी कर ऐसे पाहता निधार नाही कोठे पाहता निधार नाही कोठे नाही कोठे नाही
वासुदेव जय जय राम कृष्ण हरी. सर्वांना धन्यवाद, सर्वांना शुभेच्छा. धोरे साहेब नमस्कार.